डिटेलमध्ये आली नाही, पूर्ण एक्झॅक्टली पूर्ण पाहिजे होतं, पण होतं स्टोरी चांगली. सेकंड पार्टला आपण ते दाखवणारच आहे. म्हणजे जी स्टोरी कसं आहे, छत्रपतींचा तो इतिहास आहे तो एका भागात दाखवता येत नाही, त्याच्यामुळं ते सेकंड भाग आपण त्याचा करणारच. सेकंड भागमध्ये एक्झॅक्टली काय झालंय ते प्रत्यक्ष गोष्टी मला पाहिजे. तेच त्यामुळं ते लोकांना काही माहीत नाही, ते सगळं रिअल झालेलं आहे, ते सगळं दिसायला पाहिजे. ते आतमध्ये जे आग आहे ना, ते राग यायला पाहिजे. आमचं तर आत्ता बघितलं जे दाखवलं गेलं आहे ना आत्ता एंडिंगमध्ये, मला वाटतं की मला जाणीव करायचं पूर्ण काय झालं, रिॲलिटी पाहिजे. त्यानंतर मला कळलं की मी कुठे आहे आता आणि मला काय करायचं पुढे, तेसाठी थँक्यू बद्दल पिक्चर. मॅडम तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. मोठ्याने बोला फक्त थोडंसं. नाही, चांगलं वाटलं मूवी. म्हणजे जे आता ह्या मुलांना कळालं पाहिजे की आपले संभाजीराजे कोण होते ते ह्या मूवीमधनं, म्हणून तर आम्ही खास मुलांना घेऊन आलो की ही मूवी आपण दाखवली पाहिजे. आपल्या संभाजीराजांनी आपल्या देशासाठी, शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी काय केलं ह्या मुलांना कळालं पाहिजे. आम्ही सेकंड पार्ट पण नक्की बघू. मला आवडला पिक्चर, तुला हो हो. आवडला ना? धन्यवाद बरं का. कसं वाटलं भाई पिक्चर? नंबर एक हां, नंबर एक. काय वाटतं पिक्चर बघितलं? सर्व बघितल्याबद्दल खूप चांगलं वाटतं की आपला इतिहास आपल्याला डबल बघायला भेटतो आणि खूपच चांगला आहे. पार्ट 2च्या अपेक्षा लवकरच पूर्ण व्हावं असं वाटतं. पार्ट 2 लवकर यावा. मित्र, चित्रपट कसा वाटला तुला? भारी वाटलं, भारी वाटला? आवडला? एकदम भारी. नेक्स्ट दुसरा भाग बघायला आवडेल? 100%. 100%. धन्यवाद. महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण बोलणार आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल. काल मी चित्रपटाला गेलो होतो. 9:45चा शो होता मंगलाला. हाऊसफुल होता. आणि तुम्ही आत्ता एक व्हिडिओ बघितलीच असाल. तर अक्षरशः लोक जेवढे हसले, लोकांनी जेवढं एन्जॉय केलं, तेवढं शेवटी रडले. फरक फक्त हाच आहे की तुम्ही माहिती आहे की भरपूर छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर आलेले आहेत. हा एकदा बघा. मला काय म्हणायचं, हा एकदा बघा. श्रीरामांनी सेतू बांधला, त्याच्यानंतर ना छत्रपती संभाजी महाराजांनी सेतू बांधला. तो सेतू का बांधला हे बघायला एकदा तरी जा. भरपूर जणांना आज मी घोळे की शनिवार वाडा कोणाचा आहे, त्यासाठी सांगतो, वाचण्यापेक्षा बघण्यामध्ये खूप वेगळं वाटतं. कारण की असं रक्त आहे ना, एवढं गरम होतं की नक्की काय घडलं आहे, हे का झालं आहे. आणि तुषार सर खूप, म्हणजे तुमचं डायरेक्शन बघून मी तर फॅन झालो तुमचा. एवढा खतरनाक पिक्चर झाला आहे की जो तो बघल ना, बाहेर येताना एकच म्हणन की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा व्हायचा. आज जे आपण वागतोय, ज्या म्हणजे गोष्टींमध्ये आज आपण आहे नाही का, ती गोष्ट सोडता तुम्ही बघू शकता की आपण काय करतोय आणि ते काय करत होते. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांची कामं त्याच्यामध्ये दाखवलेली, सगळ्यांची. म्हणजे तुम्ही हा विचार बी करणार नाही की खरंच त्या काळात ही गोष्ट होत होती. आज आपण मोबाईलच्या जमान्यात काय करतोय आणि त्या काळामध्ये काय होत होतं हे एकदा बघायला पाहिजे. हातातोंडाशी आलेला घास निसटल्याच्या नंतरनं काय त्रास होतो तो बघा एकदा. आज आपल्या शंभूराजांनी ही गोष्ट केली, पण म्हणजे म्हणतात ना की आज होणारच हे काम, आणि तेवढ्यात मागून कुणीतरी वार केलाय. खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही एकदा चित्रपट बघा. खरंच सांगतो, ह्या चित्रपटाचे फॅन व्हाल तुम्ही, शपथ. धन्यवाद संदीप दादा मोहिते पाटील, धन्यवाद तुषार सर की तुम्ही हा चित्रपट आणला. फक्त आणलाच नाही तर काळजात बसला तो चित्रपट. एवढा भारी झालेला आहे, एवढं भारी काम झालेलं आहे. तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरचं काम बघा, एक नंबर झालेलं आहे. त्यामुळे एकदा तरी जाऊन धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1 हा बघा. तुम्ही, तुमचे डोळे पाणवतील, तुम्ही हसताल, तुम्ही एन्जॉय करताल एवढं की
मी पहिलं पण म्हणलो होतं की तुम्ही दिलेले पैसे तिकिटाला ते वाया जाणार नाहीत, एवढंच लक्षात ठेवा. एकदा तरी हा पिक्चर बघा. भावांनो, आपली जी मुलं आहेत, आजची जी पिढी आहे ना, ती आपल्याला ॲनिमल सारखी करायची आहे ना आपल्याला ती पुष्पासारखी करायची आहे. एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला आपली मुलं छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करायची ना. समोरच्या बाईकडं वाईट नजरेने बघता आलं पाहिजे. समोरून एखादी व्यक्ती जर आपल्यासाठी मदतीला आली तर त्याच्यामध्ये आपली गरज काय पूर्ण होईल ही भावना नसून त्याला कशी मदत करता येईल ही गोष्ट पाहिजे. आज ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या लोकांना कळतील, तुम्ही पुष्पा, ॲनिमल सारखे पिक्चर बघणं सोडून देताल आणि हे पिक्चर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवायचे की महाराज आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हणून. एवढं लक्षात ठेवा. मला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे भरपूर आहेत आणि सगळेच मावळे आहेत. या जात धर्म काही नाही. एवढं लक्षात ठेवा. जो छत्रपतीचा मावळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा आहे, 100% तो पिक्चर बघणार आहे, मला माहिती आहे. आणि एकदा पिक्चर बघा फक्त. भावांनो, तुम्ही आज आहे ना, खरंच असं वाटतं की लय आझादी आहे, लय आझादी आपल्याला, लय आझादी आहे. प्रत्येक आया बहिणींना काय त्रास होता, काय काय सोचलंय त्यावेळेस, आणि आज आपण काहीच सोचत नाही. आपण आरामात राहतो, मस्त राहतो, गडकिल्ल्यात फिरायला जातो, बाटल्या बिटल्या फेकून देतो, कचरा करतो. ज्या गडकिल्ल्यांची निगा राखण्यासाठी माझा छत्रपती शंभूराजे रिटर्न फिरले होते का, तर रायरीवर हल्ला होऊ नये म्हणून. एकदा बघा भावांनो, हातात तोंडाशी आलेला घास माझ्या महाराजांचं तोंड हातातनं गेलेलं आहे. तुम्ही एकदा बघा फक्त. शपथ, लय खतरनाक पिक्चर झालेला आहे. लय म्हणजे लय. आपला इतिहास जेवढा दाखवल तेवढा कमी, जेवढा दाखवल तेवढा कमी. प्रत्येकाने जा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी हा चित्रपट बघा आणि मग मला सांगा. प्रत्येकाने कमेंट करून सांगा की खरंच हा तुम्ही बघितलेला चित्रपट इतर छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटापेक्षा वेगळा आहे का सेम आहे. एकदा बघा फक्त. धन्यवाद.